व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? गणपती बाप्पांची गोष्ट ऐकली? चला तर आज मी तुम्हाला श्रावण बाळाची गोष्ट सांगतो। एका गावामध्ये एक छोटा कुटुंब राहत असे। त्या कुटुंबात श्रावण नावाचा एक मुलगा राहत होता। सर्व लोक त्याला प्रेमाने श्रावण बाळ असे म्हणत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, श्रावण बाळाचे आई वडील डोळ्यांनी अंध होते। अंध म्हणजे त्यांना दोघांना डोळ्यांनी काहीच दिसत नव्हते। एके दिवशी ते दोघेही चर्चा करत असतात की आपण दोघेही अंधे असल्यामुळे काशी यात्रेला जाऊ शकत नाही। मग त्यांचे सर्व बोलणी श्रावण बाळ ऐकतो आणि तो मनाशी निश्चय घेतो की आपल्या आई वडिलांचे काशीला जायचे स्वप्न आपण पूर्ण करूया। मग तो एक काठी घेतो आणि त्या काठीला तराजू सारखे दोन टोपली बांधतो। त्यालाच कावड असे म्हणतात। मग तो त्या कावड मध्ये एकीकडे त्याच्या आईला आणि एकीकडे त्यांच्या वडिलांना बसवतो आणि ती कावड खांद्यावर घेऊन काशीकडे प्रयाण करतो। जाता जाता रस्त्यात त्याच्या आई वडिलांना तहान लागते। मग तो श्रावण बाळ कावड खाली ठेवतो आणि पाण्याच्या तलाशात जातो। मग तो पाण्याच्या शोधात लागतो। थोडेसे पुढे गेल्यावर त्याला पाण्याचे तळे दिसते आणि तो पाणी घेण्यासाठी खाली वाकतो आणि त्यांनी घेतलेल्या भांड्यात पाणी घेतो। तेवढ्याच समोरून एक बाण येतो आणि श्रावण बाळाच्या बाण लागतात। श्रावण बाळ मोठ्याने ओरडतो। मग श्रावण बाळाचा आवाज त्या शिकाऱ्याला ऐकू जातो। मग शिकाऱ्याला वाटतं की अरे, आपला बाण चुकून एखाद्या मनुष्याला तर नाही लागला। मग त्याचा बाण कोणाला लागलाय ते बघण्यासाठी तो शिकारी तलावाजवळ जातो। शिकारी तलावाजवळ पोहोचताच तिथे त्याला बाण लागलेल्या अवस्थेत श्रावण बाळ भिंतीवर पडलेला दिसतो। आपला बाण एखाद्या कुठल्याही प्राण्याला न लागता एका मुलाला लागलाय हे बघून शिकाऱ्याला अत्यंत वाईट वाटते। शिकारी फार दुःखी होतो। मग शिकारी पटकन त्या मुलाकडे जातो, म्हणजेच की श्रावण बाळाकडे जातो आणि त्याला मांडीवर घेऊन त्याची माफी मागतो। मित्रांनो, तो शिकारी काही साधा माणूस नव्हता। तो एका नगरीचा राजा होता। त्या राजाचे नाव दशरथ असे होते। श्रावण बाळ राजांना म्हणतो, माझे आई वडील तहानेने व्याकुळ झाले आहे। मग तुम्ही हे पाणी त्यांना देऊन या आणि ते पाणी पिएपर्यंत तुम्ही त्यांना ही बातमी कळू नका देऊ की माझा मृत्यू झाला आहे। एवढे बोलून श्रावण बाळ आपले प्राण सोडतो। राजाला अतिशय दुःख होते। राजा पाणी घेऊन दुःखी मनाने श्रावण बाळाच्या आई वडिलांकडे आला। राजाच्या पायाची चौल ऐकून श्रावण बाळाच्या आई वडिलांना वाटते की श्रावण बाळच पाणी घेऊन आलाय। ते म्हणत होते, श्रावण बाळ आलास का, श्रावण बाळ आलास का? परंतु समोरून काहीही आवाज नाही आला। राजा म्हणतो, मी राजा दशरथ, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आलोय। तुम्ही अगोदर हे पाणी पिऊन घ्या। मग श्रावण बाळाचे आई वडील म्हणतात, नाही नाही, पहिले आम्हाला सांग की श्रावण बाळ कुठे आहे? राजा म्हणतो, तुम्ही अगोदर हे पाणी प्या, मग मी तुम्हाला सर्व सांगतो। श्रावण बाळाचे आई वडील म्हणतात, नाही, जोपर्यंत श्रावण बाळ इथे येत नाही किंवा तू जोपर्यंत आम्हाला सांगत नाही की तो कुठे आहे तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही।
राजाला धर्मसंकट पडले की काय करावं. राजाला प्रश्न पडला, जर आपण यांना सर्व सांगितलं तर हे पाणी पिणार नाहीत आणि जर का आपण नाही सांगितलं तरीही हे पाणी पिणार नाही. मग आता करावं काय. तुमचं श्रावण बाळ माझ्याकडून चुकून बाण लागून मरण पावले. हे ऐकून त्याचे आई वडील मोठमोठ्याने रडू लागले. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी राजाला श्राप दिला की तू देखील पुत्रशोकाने मृत्यू पावशील. असे म्हणून त्या दोघांनी आपले प्राण सोडले. हा श्राप ऐकून राजाला दुःखही झाले पण थोडा आनंदही झाला. दशरथ राजाला मिळालेल्या श्रापाचा वाईट कसलं वाटलं आणि आनंद कसला झाला हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन. तोपर्यंत जय श्रीराम.